अनुश्री खरंच खूप हळवी आहे. विशाल आमच्यासाठी खरा विनर आहे. विशालसुद्धा खूप इमोशनल आहे, पण तो कधीच दाखवत नाही. तसंच काहीसं अनुश्रीचं आहे. पण कधी विचार केलाय का, अशा पॉझिटिव्ह कमेंट्स विशाल आणि अनुश्रीबद्दल का येत आहेत? चला तर बघूयात नक्की टास्क काय आहे आणि या दोघांबद्दल एवढ्या पॉझिटिव्ह कमेंट्स का येत आहेत. हाय गाईज, बिग बॉसच्या घरामध्ये बर्थडे बॅच चालू आहे, त्यामुळे विविध असे टास्क ठेवलेले आहेत. काल अनुश्रीने तन्वीला आणि राखीला त्यांची जी इमेज आहे ती श्रेल केलेली होती, तर यांना पार्टीचे पास नाहीत मिळणार. तर आज विशालचा नंबर आहे, तर याच्यामध्ये त्याला चॉकलेट खाऊ घालायचं आहे. जो सदस्य त्याला बर्थडे पार्टीसाठी हवा आहे, तर त्याने अनुश्रीला चॉकलेट दिलेलं आहे. पण बघायला गेलं तर या अगोदर अनुश्री आणि विशाल या दोघांचं काहीच पटत नव्हतं. पण आपण मागच्याच काही दिवसामध्ये बघितलं की विशाल खूप इमोशनल झालेला होता स्विमिंग पूलवरती, आणि त्याला असं वाटत होतं सगळेजण एकमेकांना खायला जेवायला विचारतात, म्हणजे काटा टीमचे जे मेंबर्स आहेत, पण त्याला या घरामध्ये कुणीच नाही विचारत ना त्याच्याशी कोणी बोलतं. कारण राकेशसोबत त्याच्याशी जो वाद झाला त्यामुळे राकेशसुद्धा त्याच्यापासून 4 हात लांब गेलेला आहे. त्यामुळेच तो अनुश्रीसोबत खूप क्लोज आलेला आहे. त्यामुळे त्याचं असं म्हणणं आहे की या घरामध्ये अशी एक मुलगी आहे जी इमोशनल आहे असं दाखवत नाही, पण ती न सांगताच इतरांसाठी प्रत्येक गोष्ट करत आहे. याआधीसुद्धा अनुश्री आणि विशाल यांचं भांडण झालेलं होतं की मी सगळं करते, मी जेवायला थांबते, पण हे लोक माझ्यासाठी कुणीच थांबत नाहीत. पण आता रुचिता गेल्यापासून विशाल आणि अनुश्री या दोघांमध्ये थोडासा बॉन्ड वाढलेला आहे. याआधी तर तो एकटा खेळतो असं दाखवत होता, पण आता त्याला अनुश्रीशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे विशालनं जे अनुश्रीचं काही कौतुक केलेलं आहे त्यामुळे दोघंही इमोशनल झालेली आहेत. आणि विशालने या बर्थडे च्या पार्टीचं जे चॉकलेट आहे ते अनुश्रीला भरवलेलं आहे, आणि दोघांनी खूप छान असं बहीण भावाचं हक केलेलं आहे. तर तुम्हाला विशालचा गेम आवडला का? त्याच्यामध्ये विनर क्वालिटी वाटते काही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.